रात्रीच्या शूटमध्ये हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो की दिवस उजाडायला लागला 5:30 नंतर की तुम्ही काही नाही करू शकत. शूटच्या नंतर गौरीने म्हणजे ह्याच्या बायकोने मला एक फोटो पाठवला. त्यात त्याचा तळपायाचा असा फोटो होता. असं आतलं रक्त दिसत होतं आणि त्याला बँडेज लावून तो असा पायवर करून बसला होता. तो फोटो होता. पण ह्याने कुठेही त्याचं शो ऑफ नाही केला, दिखावा नाही केला किंवा बघा मला केवढं नाही. त्याने त्याचं कर्तव्य केलं होतं कलाकार म्हणून. दॅट्स इट. ती तशी खूप अशी नाजूक, मी जसं म्हणलं इनोसन्स आहे, नाजूक आहे. कोणी आवाज चढून बोललं तर कधी कधी टचकन पाणी येतं लगेच तिच्या डोळ्यात. पहिली रडणारी ती असेल. खूप स्ट्रेस आला की चक्कर येते आम्हाला, असं अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो अचानक पोलीस ऑफिसर बनणार. काश्मीर कॉम्प्लिमेंट देतो, नाही असं नाही. पण एक कॉम्प्लिमेंट असेल तर 100 त्याच्या हे असतं कंप्लेंट्स की हे काय, हे काय, हे नाही पूजा, हे नाही, हे काय करते हे सगळं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सालबर्डी हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि आज या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च सोहळा पार पडलाय आणि या निमित्ताने पूजा आणि कश्मीर माझ्यासोबत आहे. पण कश्मीर थोडासा बिझी आहे, हो ना? आला 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 फ्री झाला. अगदीच. पण किती छान म्हणजे गोंधळ पाहिला आम्ही आणि अंगावर खरंच गुजबम्स आले. मला खरंच तुला हे विचारायचंय, जेव्हा तू त्या वातावरणात होता त्या काय भावना होत्या? काही नाही, मी जसं म्हणालो की मी 3 आठवडे तेच गाणं रोज सकाळी 2 तास रिहर्स करत होतो. त्यामुळे तोपर्यंत भिनलं होतं अंगामध्ये. तिकडच्या वातावरणामध्ये माणसंच आजूबाजूला अशी होती ज्यांची ऊर्जा तुम्ही घेत राहता. ती ऊर्जा जर का खूप सकारात्मक असेल तर काम खूप उत्तम होतं आणि वेळ कसा जातो कळत नाही. तेच झालं, 12 तास कसे गेले आम्हाला कळलं नाही. आणि या दॅट्स अबाउट इट. एवढंच इच्छा होती की एका रात्रीमध्ये आम्हाला हे शूट करायचं होतं. जे एक आव्हान होतं आमच्या समोर, कारण ज्या पद्धतीचं ते गाणं दिसतंय, युजली या पद्धतीचं गाणं होण्याकरता किमान 1.5 ते 2 दिवस लागतात शूटिंग करता. तर तो पल्ला आम्हाला एका रात्रीत गाठायचा होता आणि तो थँकफुली आशिषच्या एनर्जीमुळे, आमचे डीओपी पण खूप उत्तम फास्ट काम करत होते. सो त्यांच्या एनर्जीमुळे आणि सगळ्या परफॉर्मन्सच्या एनर्जीमुळे ते पटापट 12 तासात आम्हाला जेवढे हवे तेवढे सगळे शॉट्स आम्ही अचीव्ह केले. सो ती पण एक थोडी धाकधूक होती की सगळं काम संपलं पाहिजे. आणि रात्रीच्या शूटमध्ये हा एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो की दिवस उजाडायला लागला 5:30 नंतर की तुम्ही काही नाही करू शकत. सो झालं सगळं देवीच्याच आशीर्वादाने अँड वी आर व्हेरी हॅपी अबाउट इट. अगदीच. पण त्यानंतर जेव्हा व्हिडिओ कॉल येतो आणि तुला कळतं की लागलंय त्याला, तेव्हा मला सांग की तुझ्यासाठी म्हणजे एक चित्रपट असतो ज्यात सगळे कलाकार मिळून मिसळून तो चित्रपट उभारण्यासाठी मेहनत करत असतात. पण त्या गाण्याला उभारण्यासाठी त्याने इतकी मेहनत केलेली पाहून खरं तर मैत्रिणीला विचारते की कसं वाटतंय खरं तर. नाही, मला आजच कळलं की त्याने शूटच्या अगोदर 3 आठवडे प्रॅक्टिस केली होती या एका गाण्याची आणि हे मला माहीत नव्हतं. शूटच्या नंतर गौरीने म्हणजे ह्याच्या बायकोने मला एक फोटो पाठवला. त्यात त्याचा तळपायाचा असा फोटो होता. असं आतलं रक्त दिसत होतं आणि त्याला बँडेज लावून तो असा पायवर करून बसला होता. तो फोटो होता. पण ह्याने कुठेही त्याचं शो ऑफ नाही केला, दिखावा नाही केला किंवा बघा मला केवढं नाही. त्याने त्याचं कर्तव्य केलं होतं कलाकार म्हणून. दॅट्स इट. ते झालं. पुढे जे काही होतं ते काय म्हणतात, इट्स पार्ट ऑफ दॅट प्रोफेशन. सो खरंच कौतुक आहे आणि हे कश्मीरकडून शिकण्यासारखं फार आहे, की आपल्याला जे काम दिलंय ते चोख करायचं. ते करण्यासाठी मी किती मेहनत घेतली, त्याच्यानंतर किती त्रास झाला, हे ना काही वर्षांनी विसरता येतं आणि ते जे काम आहे आपलं ते अनेक वर्ष, अनेक पिढ्यांसमोर राहतं आणि आय थिंक काश्मीरचं हे ते काम आहे. हा एक ते गोंधळ. फार उत्तम आहे. मला असं वाटतं आत्ताच एक कॉम्प्लिमेंट मिळाली होती, आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की बघताना डोळ्यात पाणी आलं. सो हे किती छान आहे. आणि आत्ता जसं ही म्हणाली की तुझ्याकडनं ही गोष्ट चोरण्यासारखी आहे, ही घेण्यासारखी आहे. तुलाच आता मी विचारलं की पूजाकडनं कोणती गोष्ट घेण्यासारखी आहे, तर ते काय असणार आहे? पूजाकडनं आय थिंक एकतर हार्डवर्किंग ती पण तितकीच आहे, त्यात काही वाद नाही. माझ्या इतकीच चांगली डान्सर आहे, त्यातही काही वाद नाही. घेण्यासारखी एक गोष्ट मला असं वाटतं, पूजाचा जो एक इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये राहून सुद्धा तिचा इनोसन्स अजून हरवलेला नाही आहे. पूजाचा तिचं जे कसं साफ नितळ मन आहे, तर ते इट इज व्हेरी डिफिकल्ट असं मेंटेन करणं. कारण कुठेतरी इथे इथे ह्याच इंडस्ट्रीत नाही, तुम्ही जेव्हा कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा बाहेरच्या प्रोफेशनमध्ये वावरत असता, एस्पेशली एक बाई म्हणून जेव्हा वावरत असता आणि वेगवेगळ्या लोकांशी डील करत असता, सो त्यावेळेस इतकं इनोसंट राहून तरी सुद्धा तो इनोसन्स जपून समाजाला किंवा त्या व्यवसायातल्या काही मंडळींना तोंड देणं, यशस्वीपणे तोंड देणं आणि तरी सुद्धा आतमध्ये आपला तो इनोसन्स जपवून ठेवणं, हे फार कमी लोकांना जमतं. ते आय थिंक पूजामध्ये. थँक्यू.
किती छान. नव्याने ऐकला काहीतरी. How sweet, I'm so ही happy. मैत्री फार जुनी आहे. काय सांगायला आवडेल या मैत्रीबद्दल? किती स्पेशल आणि किती खास आहे खरं. अरे आमची मैत्रीची सुरुवातच धमाकेदार झाली होती. आम्ही बोनस नावाचा सिनेमा करत होतो. त्यामुळे वरळीच्या कोळीवाड्यात भरपूर वेळ घालवलाय आम्ही एकमेकांसोबत. असं नव्हतं की व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसलोय मग Yeah. फक्त शॉटला भेटतोय असं नव्हतं तिकडे. त्यामुळे आमचं धावणं, पळणं, धडपडणं हे एकत्र झालंय. चिडचिड किंवा मी नाही चाले शॉटला, मला चक्करच येऊन मी पडले, हे सगळं आम्ही पहिल्यांदाच पाहिलंय. त्यामुळे जे काही एकमेकांचे नखरे आपण म्हणू किंवा एकमेकांचा जो एक स्वभाव आहे तो आम्हाला इतका छान कळला होता त्या कोळीवाड्यात असतानाच. सो ते आम्हाला खूप इझी गेलं एकमेकांना मित्र म्हणून स्वीकारणं. पण मैत्रिणीने आपलं नाव सुचवणं हे किती छान होतं. आणि तुला जेव्हा कळालं की पोलिसाच्या भूमिकेत कलरफुल असणारी ही पूजा आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे, तेव्हा तुझ्यासाठी एक फर्स्ट रिएक्शन ती काय होती? फर्स्ट रिॲक्शन मला खरं सांगू नाही थोडं मला माझ्या बायकोनी सांगितलं. गौरी म्हणाल की पूजा सालबर्डी नावाची फिल्म आहे. सालबर्डी तिलाही नाव नव्हतं माहिती पण एका फिल्ममध्ये पोलीस ऑफिसर करते. तर तेव्हा मला थोडी धाकधूक होती की ही की कारण ती तशी खूप अशी नाजूक, मी जसं म्हणलं इनोसन्स आहे, नाजूक आहे. कोणी आवाज चढून बोललं तर कधी कधी टचकन पाणी येतं लगेच तिच्या डोळ्यात. पहिली रडणारी ती असेल. खूप स्ट्रेस आला की चक्कर येते आम्हाला, असं अशा सगळ्या गोष्टी आहेत. सो अचानक पोलीस ऑफिसर बनणार पण आता आज मी प्रथम टीजर पाहिला. मी आधी टीजर नव्हता बघितला. सो तिने आय थिंक शी पुल्ड इट ऑफ प्रिटी वेल. मला खूप हाय होप्स आहेत आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सीइंग द फिल्म. मला चित्रपट बघायचा आहे. शी इज लुकिंग व्हेरी गुड. खूप छान वाटते ती पोलीस ऑफिसर म्हणून. मला हे विचारायचं, हा गोंधळ सादर करण्यासाठी काश्मीर हे नाव पहिल्यांदाच डोक्यात येणार हे अचानक कसं काय? म्हणजे आम्ही त्याला वेगवेगळ्या जॉनरमध्ये बघितलंय, वेगवेगळ्या डान्स परफॉर्मन्समध्ये बघितलंय, पण गोंधळ आला आणि तुझ्या असं येतं ना की पहिलाच कोण आठवतं तर तो काश्मीर असतो. हे मी नाही घडवून आणलं. हे मी जेव्हा तो गोंधळ ऐकत होते तेव्हा देवीने घडवून आणलं. देवीने माझ्या डोक्यात ते नाव टाकलं. मी लगेच गाणं बंद करून रमेश सरांना म्हटलं की ऐका, लुक टेस्ट आणि राहू द्या प्लीज. काश्मीर आत्ता आहे, पुढच्या 1 तासासाठी अवेलेबल आहे तो, प्लीज त्याला जाऊन भेटा. आणि काही नाही अगं, ते जाऊन भेटले. काश्मीरला मी गाणं तेव्हाच पाठवलं होतं आणि काश्मीर हो म्हणाला होता. इतकं इझिली करून घेतलं. म्हणून मी म्हणते की मी नाही सुचवलं त्याचं नाव, ते देवीने करून घेतलंय त्याच्याकडून. सगळे तुला म्हणतायत की खूप छान दिसते, खूप छान दिसते. मला सांग, काश्मीरने एकतरी कॉम्प्लिमेंट दिली आल्यापासून? येस येस, काश्मीर कॉम्प्लिमेंट देतो, नाही असं नाही. पण एक कॉम्प्लिमेंट असेल तर 100 त्याच्या हे असतात कंप्लेंट्स की हे काय, हे काय, हे नाही पूजा, हे नाही, हे काय करते, हे सगळं. एक अशी हलकी कॉम्प्लिमेंट येऊन जाते जी आज माझ्या नशिबी आली आहे. So I'm very happy. पण तू मगाशी म्हणालास की तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, जास्त स्ट्रेस आल्यावर चक्कर येऊन पडते. हा किस्सा ऐकायचा की नेमकं असं कधी कुठे नाही. झालं होतं असं? खूप पर्सनल किस्से आहेत ते मी असे सांगितले तुमच्या चॅनलवरती, डिजिटल मीडियावरती, तर खूप मार पडेल मला. आणि एका व्यक्तीकडनं नाही, मला घरी जाऊन बायको पण खूप मारेल आणि आता थिएटर मधून बाहेर पडता पडता ही मारेल असं. हो, म्हणजे बायकोची विशेष लाडकी. Yes. हो हो हो. आहे, खरंच आहे, त्यांचं खूप जमतं. मी तुला सांगू का की गेले 6 महिन्यात 8 महिन्यात पूजा आणि गौरीच बाहेर फिरायला, संध्याकाळी सिनेमाला रोज दर 2-3 दिवसांनी भेटतात. आणि मी असतो घरी, मला बोलवलंही जात नाही, मला विचारलंही जात नाही की तू फ्री असशील तर येशील का वगैरे, अजिबात नाही. मला सांगा की कधी पुन्हा दोघे एकदम फुल फ्लेज असं काहीतरी घेऊन येणार आहात का लवकरच? मी वाट बघते. इवन आय एम वेटिंग. घडेल काहीतरी लवकरच, नक्की आम्ही नक्की. सगळेच त्याची वाट बघतो. पण Thank या you. सालबर्डीबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार? ते मला सांग. प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल, सालबर्डी म्हणजे नेमकं काय, बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय. तर हे कथानक, ही कथा ज्या गावात घडली आहे त्या गावचं नाव सालबर्डी आहे, त्या गावाचं नाव सालबर्डी आहे आणि म्हणून सिनेमाचं नाव सालबर्डी आहे. आणि वेगळ्या जॉनरची फिल्म आहे, नॉट वेगळ्या पण हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर. आणि ऑफकोर्स खूप सारे फॅन्स आहेत. मी स्वतः फॅन आहे या जॉनरची. मला अशा प्रकारचे सिनेमे खूप बघायला आवडतात. सो ऑफकोर्स ज्यांना ह्या जॉनरमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी सालबर्डी हा सिनेमा ॲब्सोल्युटली परफेक्ट आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.